आजच्या काळात आपण सगळे वेळ काढतो, पण निसर्गासाठी वेळ काढत नाही. आपल्या भिंतीवर प्लास्टिकची घड्याळ असतात, पण संस्कृतीचा स्पर्श त्यात नसतो. हीच तर आमच्या समोरची समस्या होती. पर्यावरणपूरक व संस्कृतीनिष्ठ घड्याळ कसे तयार करता येईल? आम्ही ठरवलं की आमचं घड्याळ पूर्णपणे स्वदेशी असेल. घड्याळाचा चौकट बांबूपासून बनवला. वारली कला आम्ही वेताच्या पात्यांनी तयार केली आणि प्रत्येक अंकाजवळ आम्ही छोटंसं संस्कृत सुभाषित लिहिलं, जे की आपल्या प्रत्येक क्षणाला काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा देईल. असं केल्याने एका वेळेला तीन गोष्टी साध्य केल्या: निसर्ग संवर्धन, भारतीय कला संवर्धन आणि संस्कार शिक्षण. बांबू आणि वेत या दोन्ही पुन्हा वाढणाऱ्या नैसर्गिक साधनांपासून आमचं उत्पादन पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे आणि संस्कृत सुभाषितांपासून भारतीय ज्ञान परंपरांचा वारसा पुढे नेला. आम्ही हा प्रोटोटाइप स्वतः तयार केला. घड्याळाचा आकार, अंकांची रंगसंगती, सुभाषितांची निवड, वारली पेंटिंग सर्व काही आमच्याच हाताला. आम्ही ठरवलं आहे की आम्ही हे घड्याळ आमच्या वर्गाच्या भिंतीवर लावणार, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला वेळ पाहताना विकसित भारतचा विचार मनात राहील. आमचं हे घड्याळ फक्त वेळ दाखवत नाही, तर ते सांगतं भारताची वेळ आली आहे. स्वदेशी उत्पादन, वारली कला आणि संस्कृत सुभाषित आणि निसर्गपूरक साहित्य हाच आमचा संदेश आहे. जय स्वदेशी, जय विकसित भारत. आपल्या घरात, शाळेत किंवा ऑफिसमध्ये आपलं टाकणारं घड्याळ फक्त वेळ दर्शवतं, पण आपलं स्वदेशी टाइमपीस भारताचा अभिमान दर्शवतं. आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्लास्टिकचे घड्याळ दिसतात. प्लास्टिक पर्यावरणाचा नाश करते, पण आपलं घड्याळ पर्यावरणपूरक असून पूर्णपणे भारतीय आहे. वारली चित्रकलेतून आपण आपल्या आदिवासी संस्कृतीला जिवंत ठेवलंय आणि बांबू वेतातून आपण स्वदेशी उत्पादनाला नवं रूप दिलंय. हे घड्याळ केवळ वस्तू नाही, तर एक संदेश आहे. विकास हा मुळांशी जोडूनच होतो. हे घड्याळ सांगतं, स्वदेशीचं महत्त्व जपा, भारताचं भविष्य घडवा. आमचं हे वारली टाइमपीस म्हणजे फक्त वेळ दाखवत नाही, तर ते विकासाचं प्रतीक देखील आहे. चला तर आजपासून आपण